नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण दीप अमावस्यासाठी मातीच्या दिव्यापासून एक प्लेट बनवत आहोत। तर ते कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्यापाशी जे काही मातीचे दिवे आहेत, एखादी प्लास्टिकची प्लेट घ्यायची, नंतर आपण सिमेंटने बनवणार आहे तर एक डब्बा सिमेंट घ्यायचा, त्यात पाणी मिक्स करायचे आणि चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, गाठी न पडता। आपण दीप अमावस्यासाठी पूजेसाठी खूप दिव्यांचा वापर करतो आणि घरामध्ये प्रज्वलित करतो। तर तसेच मातीचे काही दिवे असतात, आपले जे जुने दिवाळीसाठी उरलेले दिवे असतात, त्याला स्वच्छ करून घेऊन असे एका प्लेटला, आपल्या प्लेटला जेवढे दिवे असतील आपल्याकडे त्या प्लेटनुसार सगळे दिवे मांडून घ्यायचे, व्यवस्थित मांडून घ्यायचे। नंतर जे सिमेंट आपण मिक्स केलेले होते ते सिमेंट सगळ्या बाजूनी सगळ्या साईडनी व्यवस्थित टाकून घ्यायचे, गाठी अजिबात पडून द्यायचे नाही। नंतर थोड्या वेळानंतर थोडे सुकल्यानंतर त्याला व्यवस्थित आकार देऊन व्यवस्थित करून घ्यायचे। पहा, अशा पद्धतीने आपल्याला दीप अमावस्यासाठी दिवे आपल्याला पाहिजेत। मग हा खूप छान उपयोगी येणारे दिवे आहेत आणि व्यवस्थित त्या प्लेटला लावल्यानंतर आपण हे पाहू शकता आणि ते सिमेंट व्यवस्थित व्हावे म्हणून आपण रॅपिंग पेपरने व्यवस्थित त्यांना घासून घेतलेले आहे। घासून घेतल्यानंतर आपल्या आवडीनुसार जो कोणताही कलर आवडेल त्या कलरनुसार आपण त्याला कलर करून घ्यायचे। मी त्याला लाल कलर दिले। लाल कलर व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे आहे। आपल्याला दीप अमावस्यासाठी दिवे लावायचे असल्यामुळे आपल्याला प्रत्येक एक दिवे ठेवण्यापेक्षा हा प्लेट तयार करून घ्या। दीप अमावस्यासाठी होतो, पूजेसाठी कोणत्याही गणपती पूजेसाठी, गौरी गणपतीसाठी किंवा दिवाळीसाठी ह्या प्लेटचा खूप उपयोग होतो। तर तुम्ही ह्या प्लेटला पाहू शकता किती छान कलर व्यवस्थित झालेले आहे आणि खूप छान वाटते। आपल्याकडे जे काही मोती, मिरर, स्टोन असे काही असलेले त्याला व्यवस्थित डिझाईन करून घ्या, तुमच्या आवडीनुसार व्यवस्थित करून घ्या। माझ्याकडे ही मोतीची लेस होती त्यामुळे मी ते लावून घेतले। त्याला ग्लू लावून आपल्या आवडीनुसार त्याला डिझाईन करून घ्यायचे। त्या प्लेटमध्ये जो डिझाईन केलेले आहे ते टिश्यू पेपरनी डिझाईन केलेले आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ टिश्यू पेपरचा डिझाईन करायचा पाहायचा असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, मी ते अवश्य तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल। कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवले नाही। व्यवस्थित मोती लावल्यानंतर आपल्याला मिरर, आपल्याकडे काही मोती असतील, काही जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल ते लावून घेऊन सुंदर असा डेकोरेशन करून घ्यायचा प्लेटला आणि खूप व्यवस्थित असा डिझाईन लावून घ्यायचे। कारण आपल्या घरामध्ये कोणतेही प्लास्टिकचे प्लेट असेच असतात आणि दिवे पण असतात। मग प्रत्येक दिवा एक एक लावण्यापेक्षा एकत्र करून ही प्लेट तयार करून घ्या। आपल्या घरामध्ये ही एक प्लेट तयार केलेली असावी, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे फेस्टिवल असतात, त्या फेस्टिवलमध्ये हा उपयोगी येणारा प्लेट आहे। किंवा हा पूजेचा प्लेट पण वापरला जातो पूजेसाठी, किंवा आपल्याला दिवे लावायचे असले तर दिव्यांचा पण वापर केला जातो। या दिव्यामध्ये आपण आर्टिफिशियल छोटे छोटे फुलं पण लावू शकतो। आपल्याला प्रत्येक ही उपयोगी पडणारी वस्तू हा प्लेट आहे आणि दीप अमावस्येसाठी ह्या प्लेटमध्ये लावायचे आहे दिवे। खूप छान, खूप सुंदर वाटतात। तुम्ही हा एकदा प्रयत्न करून पहा। माझ्याकडे जे सामान अवेलेबल आहे त्यानुसार मी हे सगळे लावून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। मी हे प्लेट फक्त आणि फक्त दीप अमावस्येसाठीच केलेला आहे।
दीप अमावस्येला प्रत्येक दिवा लावण्यासाठी आपल्याला खूप टाईम लागतो। एक एक दिवा ठेवण्यासाठी ऑनलाईन पण तुम्ही पाहू शकता खूप कॉस्टली येत आहेत। त्यामुळे हे आपल्या घरच्या घरी बनवण्यासाठी खूप छान प्लेट आहे आणि खूप मजबूत पण होते।